असे स्वर्गीय हिंदकेसरी गणपतराव अंधेकरांना मध्ये सुवर्ण पदक मिळवलं आणि फ्रीस्टाईल मध्ये रौप्य पदक मिळवलं 1963 ला संग्रामभाऊ पैलवान ही सुद्धा कुस्ती माळवी त्यांचा पुढे हार्दिक स्वागत मान्यवर आता आगे 1 नंबरची कुस्ती लागली साथ दिलेली आणि 1 नंबरच्या कुस्तीसाठी हनुमान तात्या पवार यांची पंच म्हणून नियुक्ती झालेली आहे. हनुमंत पवार काजोळकर शाबास माऊली पोरांच्या नावाचा डंका 1 मिनिट बसू द्या सगळे साना पण होऊ द्या नंतर ना कुस्ती चालू का सदाशिवनगरचा पैलवान आहे गंगावेचा सराव करता कोल्हापूरला कॅमेरा आणि निळ्यालांगीचा संगमरवरी नगरातला कोळी पुतळा माऊली कोकाटे दोघांच्याही घराण्याला कुस्तीचा वारसा 1987 सालचे महाराष्ट्र केसरी तानाजी वनकर यांचा पुतण्या तो प्रकाश वनकर आणि पैलवान बापू कोकाटे मतलब मध्ये घ्या आणि कुस्तीला प्रारंभ झालेला आहे. कुस्ती सुरुवात झाली नोंद घ्या सगळ्यांनी टाळ्या करा दोघांसाठी सगळ्यांनी टाळ्या करा 1 नंबरची कुस्ती चालू झाली कोणाही मनगटाला भिडली 2 मानवी वाघशे एकमेकांसमोर ठाकले अंदाज घेण्याचं काम चालू झालं पंजे की पकड चालू झाली गर्दन खेळ चालू झाली. निमित्त श्री भैरवनाथ जोगेश्वरी यात्रा उत्सव या उत्सव सोहळ्याचं औचित्य साधून गोविंदनगर नाईकवाडी हगवणी वस्ती गुंडाकरवाडी गायकवाड वस्ती इडे वस्ती मगरवाडी चोरटे वस्ती या ग्रामस्थांनी आयोजित केलेलं हे सुंदर कुस्तीचं मैदान आणि या मैदानात 1 नंबरची कुस्ती चालू झालेली नोंद घ्या सगळ्यांनी. मंथन झालं कुसळण झालं ऐकवरती आलेला आता अंतिम टप्प्यात मैदान शेवटच्या टप्प्यात सगळ्यांचं लक्ष त्या कुस्तीकडे लागलं. पंचही तशीच आहेत अनुभव सिद्ध पैलवान शाहूपुरी तालमीचे हनुमंताच्या पवार वाजता ज्यांनी काजडला फार सुंदर रोपवाटिका केली. आपापली माती घ्या दोघं पैलवान लहान फळीतील पैलवान चांगली तयार केलेली. आमचे मार्गदर्शक प्रशांतजी भागवत सर कुस्ती निवेदक यांचा सन्मान आकारावरती संपन्न होईल आणि गुणावरती कुस्ती लागलेले प्रसाद सस्ते आणि मनीष रायते अशी कुस्ती गुणावरती चालवते. पलीकडे माऊली आणि प्रकाश अशी कुस्ती लागली. माऊली जगातलं एकमेव न्यायालय जिथे सगळे अपराध पोटाळे घातले जातात ती म्हणजे ज्ञानेश्वर माऊली. असा माऊली अखाड्यावरती लढतोय. यात आक्रमण कुस्ती करायची डाव प्रतिडाव डावाची उकल हात्यातलं बाण काढायचं मनीष आणि प्रसाद गुणावरती कुस्ती लागलेली. राम सर काय तो निर्णय घ्या दोघांना वेळ द्या बराच वेळ झाला कुस्ती चालू आहे. कुस्तीचा अंत पाहायचा नसतोय. दोन्ही पायाला काय निक्या परिधान केलेला प्रसाद सस्ती एक घातकी पैलवान म्हणून ज्याची ओळख आहे. एक कुशल लढवय्या असा प्रसाद सस्ते मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुल ज्या मामासाहेब मोहोळांमुळेच खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातल्या कुस्तीला चांगले दिवस आले. स्वातंत्र्यापूर्वी कुस्तीला राजश्री होता. मग कोल्हापूरचे शाहूराजे असतील बडोदेकर सरकार असतील पतियाळकर सरकार असतील इंदोरकर सरकार असतील अशा राजघराण्यानं खऱ्या अर्थानं कुस्ती जपली होती कुस्ती जोपासली होती. कुस्तीचा राजश्रय संपला आणि कुस्ती लोकाश्रयावरती टिकून राहिली होती. महाराष्ट्राच्या कुस्तीला उत्तरती करावी लागली. या महाराष्ट्राची कुस्ती लोक होते का असं वाटायला लागलं आणि कुस्ती निवेदक प्रशांतजी भागवत सर यांचा आखाड्यावरती सन्मान संपन्न झालेला आहे. त्यांना घेऊन आखाड्यावरती आलेले माननीय श्री संग्रामभाऊ सोटे
नवनाथ उद्योग समूहाचे शिल्पकार अनेक पैलवानांचे आश्रय राहते, कुस्तीगिरांचे आश्रय राहते. आणि मठाची पकड घेतलेली आणि कब्जा घेतला मनीष रायतेनं. आणि संपलेल्या कुस्तीमुळे मनीष रायते आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे गुणावरती विजय झालेला आहे. नोंद घ्या पत्रकार बंधू, मनीष रायते गुणावरती विजयी. माऊली आणि प्रकाश कुस्ती करायची आता. शेकडो प्रेक्षकांच्या नजरा आपल्याकडे लागलेल्या आहेत. वाह, पटाला लागण्याचा प्रयत्न. अनिकेत कदम आते आपण सन्मानासाठी आणि प्रकाशकडे कब्जा आलेला आहे आता. आत घ्या ऐकणारे पैलवान आहेत दोन्ही, बाहेरचे कुणी बोलू नका, ऐकतात ते, मानतात, विनयशील नम्र पैलवान आहेत दोन्ही. अनिकेत कदम सर कुस्ती निवेदक यांचा मैदानावरती सन्मान केला जातो. मानाचा फेटा बांधून अनेक वर्ष या मातीची सेवा केली. आणि विनयशीलता आणि नम्रता पैलवानाच्या गळ्यातला दागिना असतोय, तो तर त्याचा शिंगार असतोय. पंचाचा निर्णय मान्य केलेला आहे माऊलीनं, दोघांचं कौतुक आहे. आणि ताबा गेलेला आता प्रकाशकार ऐकलेले माऊलीनं आणि बजरंगबलीचा जयजयकार करायचा मोठ्यानं. हात टाकून निघण्याचा प्रयत्न आणि किल्ली तोडली. हो, टाळ्या टाळ्या टाळ्या. संग्राम याला म्हणायचं कुस्ती. संग्रामभाऊ जपून बसा. मोठ्यानं बजरंगबलीचा जय जयकार करायचा आहे सर्वांनी. बजरंगबलीची तोंडात कामापरी तत्व नाही रे, वायानिक बनता जाऊ नको. नाम संकीर्तन साधन बाई सोपे, जळतील बापी जन्मांतरीची. कलियुगातला सगळ्यात सोपा मार्ग. पुढे जप ताप वनांतरी जायची गरज नाही. खालीच वैसोनी करा एक चित्त, आनंद आनंद व्हावा. मोठ्यानं नाव घ्यायचं देवाचं. बोला बजरंगबलीची, बोला बजरंगबलीची. भैरवनाथाच्या नावानं. वाह, अवघी दुमदुमली मगरवाडी. याच साठी केलं होतं अट्ट्यास म्हणायला लागलेले सर्व ग्रामस्थ आणि यात्रा कमिटी. समाधानाचं ते चेहऱ्यावरती झळकायला लागलेलं आहे संग्राम भाऊंच्या. शांतता आणि स्तब्धता कुस्तीत तल्लीन झालेले सर्वपेक्षा. कुस्ती आर पार होणार, निश्चित निकाल लागणार, निकाली होणार. कुणीही जागा सोडू नका, थांबा, गडबड कुणी करू नका. पंचांनी दोघांना सूचना दिलेली. सुरुवातीला माग सरका, पलीकडे बसलेली नाही. हे लहान पैलवान मोबाईल घेऊन बसलेला माग मधोमध कुस्ती करायची. हिम्मत है मरना तो मदद है खुदा. समोरचा काय करतो यापेक्षा मी काय करणार, याला कुस्तीत फार महत्व असतंय. डाव प्रतिडाव, डावाची उकल. भात्यातलं बाण काढाता दोघही आणि धनुष्यावरती योजना करा. या गावचा आजपर्यंतचा इतिहास आहे. कुस्ती निकाली झाल्याशिवाय मैदान संपत नाही. निकालच लावायचा. मागल्या वर्षी सगळ्यांनी बघितलेले, डोळ्यांनी कानांनी ऐकलेलं आहे. बार बार आम्ही ती गोष्ट सांगणार नाही, पण लक्षात ठेवा, कुस्ती निकालीच करावी लागणार. आज निकालच लावा लागणार आणि होते निकाली, नाही असं नाही. या दोघांची कुस्ती अनेक वेळा झालेली. माझ्या माहितीप्रमाणे परवा दिवशी सुद्धा कुस्ती आहे माऊलीची आणि ऋषिकेश बरोबर. या दोघांची कुस्ती दोघांकडे असतोय. क्वचित तालमी नोंद घ्या, तरी घरी नाही तालमी. कारण हाच सीझन, या सीझन वरच वर्षाचा खुराक भागत असतोय प्रत्येक पैलवानचा. माऊली आणि एका मैदानाला मग लहान पैलवान असेल तर 5,000 10,000 रुपये मिळत असतात. त्या मोठ्या पैलवानला
त्यांच्या ह्याने पैसे मिळत असतात आणि तेच पैसे ते खुराकासाठी वापरत असतात. आज माऊली एकटा नाही, त्याला पार्टनर आहे, 2-3 पार्टनर असतात. तो पार्टनरचाही खर्च करत असतो. प्रकाशचाही तसंच आहे, प्रकाशला पार्टनर आहे तालमीत, 2-3 जण असतात. प्रकाश स्वतः खर्च करत असतो. आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या वेळेला हे पैलवान मैदानासाठी बाहेर येतात, कुठं बाहेर जातात, मग ते 100 किलोमीटरचं अंतर असू द्या, 200 किलोमीटरचं अंतर असू द्या, आपल्या पार्टनरकडनं 1 रुपया घेत नाही. ही पोरं स्वतः सगळा खर्च करतात गाडीचा. सोपं राहिलेलं नाही. आज डिझेल पेट्रोल कसं आहे तुम्हाला माहिती, सांगायची गरज नाही. खुराक कसा आहे, बदाम कसे किलो आहे, मटण कसं किलो आहे, तूप कसं किलो आहे, हे सांगायचं. पैलवानांना त्या पटीनं मानधनही दिलं जातंय, म्हणून टाळ्या करा सर्वांनी. अशी दानदार मंडळांनी यात्रा कमी द्या. आणि हे चाललेलं आहे आज सोरटे बंधू. मग आज मी सांगितलं, पूर्वी स्वातंत्र्यापूर्वी कुस्तीला राजाश्रय होता. कुस्ती राजाश्रयावरती टिकून होती. अनेक राजघरांनी, कोल्हापूरचे शाहूराजे असतील, इंदोरकर सरकार असतील, पटियाळकर सरकार असतील, पुरवडेकर सरकार असतील, अशा राजघराण्यांनी खऱ्या 1947 ला देश स्वातंत्र्य झाला. राजकर्ते धडंगतीला लागले आणि या महाराष्ट्राची कुस्ती लोक बहुतेक काय असं वाटायला लागलं. कुस्तीला उत्तरती करायला लागली होती. पण तत्कालीन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेब असतील, सर्वसामान्यांच्या जीवनात वसंत फुलवणारे वसंतदादा पाटील असतील, बाळासाहेब देसाई असतील, दिनकर तयारी 1961 झाली. आतापर्यंत 48 महाराष्ट्र केसरी झाले. त्यात 2 ट्रिपल महाराष्ट्र केसरी झाले आणि 6 डबल महाराष्ट्र केसरी झाले. असं महाराष्ट्र केसरीचा दैदिप्यमान इतिहास. आणि त्यातले जे 2 उपमहाराष्ट्र केसरी लढत आहेत, एक 2021 सालचा आणि 2022 सालचा. कुस्ती करा, काहीतरी पराक्रम करा, काहीतरी चमकदार कामगिरी करा, काहीतरी चमत्कार करा. चमत्कार केला तर नमस्कार घालणार लोक मैदान झाल्यानंतर. काहीतरी करा, आपल्या खात्यातले पान काढा. आता तरी धनुष्यावर योजना करा. केसरीचा इतिहास सांगितला. अहो सुरुवातीलाच इथं आल्यानंतर ना ऑल इंडिया चॅम्पियन तानाजी बापूंनी सांगितलं, मुंबईला माझी कुस्ती होती आणि फक्त 100 रुपये इनाम ठरला होता. फक्त 100. ते पण विजय झाल्यानंतर ना कुठं, मुंबई लालबाग. मोठमोठ्या गिरण्या होत्या पहिल्या, आता गिरण्या संपल्या आणि मोठमोठ्या इमारती तुम्हाला बघायला मिळतील. कधी मुंबईला गेला लालबाग भागात, कोण जात असतील गणेशोत्सवाच्या काळात, आणि 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 बाहेर एवढ्या तडफेनं खालून निघण्याचा प्रयत्न माऊलीचा. संभाजी नाना होळकर जपून बसा. दरम्यान कुस्ती कडेला अजित काका जपून बसा. जास्त काय भोजन नाही, दोषे जोडताय त्याला कळत असतोय. कुस्तीकोट आतमध्येच आहे. त्या हनुमंतावर असताना विचारा, अजित काका सोरटेंना विचारा. यो ह्याच्याबरोबर नाही म्हणतो, ते त्याच्यानंतर नाही म्हणतो. यो म्हणतो तो लहानच आहे, ते म्हणतो तो बारीकच आहे. कुस्त्या खरंच जोडायचं सोपं नाही. आज खरोखर सगळ्या कुस्त्या चांगल्या जोडलेल्या आहेत, बघण्यासारख्या कुस्त्या झालेल्या आहेत. मैदान शेवटच्या टप्प्यात, अंतिम टप्प्यात आलेलं आहे. आत घ्या हनुमंताच्या, अशीच कुस्ती आत घ्या म्हणजे तुम्हाला परत पुन्हा धोरण दिसत असतोय. तो तर त्याचा शिंगार असतोय. अशा तब्येती अशाच होत नसतात. त्यासाठी अखंड साधना असावी लागते, खर्च तपश्चर्या असावी लागते आणि साधुत्वाचं लक्षण असावं लागतंय. हो बरोबर आहे. खुराक ही महत्वाचा आहे. खुराक खरोखर अगदी महत्वाचा. कसा खुराक खावा लागतो, तसं कष्ट करावं लागतं, तशी मेहनत करावी लागते, तसा घाम गाळावा लागतो. त्यावेळेला अशा तब्येती सगळ्यांना दिसत असतात. उजव्या पवित्र्यावरती माऊली आणि डाव्या पवित्र्यावरती प्रकाश. पवित्रा सांगायचं कारण असं, आपण जर लेकरी उजव्या हाताला चालवत असेल तर डाव्या हाताला तेवढी सुबक चालत नाही, तर डाव्या हाताला तेवढं सुबक चालत नाही सरावाने देखील. म्हणून पैलवाना जो तो पवित्र्यावरती लढत असतो, कारण त्याचा सराव असतोय. पवित्रा बदलून ठेवलं तर लडबडल्यासारखं होत असताय. अशी कुस्ती चालू आहे. घडाखडी खणखणीत कुस्ती चालू आहे. 2 मानवी वाघ सिंह एकमेकांसमोर ठाकलेले.
अनुभव सिद्ध पैलवान दोन्ही नोंद घ्या. हनुमान अखाडा विरुद्ध गंगावीर सालीम कोल्हापूर. एक गणेश आंगडवासाचा मठ असेल असे कितीतरी पैलवान. आजचा सुपरस्टार पैलवान, सगळ्यांचा आवडता पैलवान, मागल्या वर्षी इथं लढलेला तो महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख पैलवान. याला सुद्धा मोलाचं योगदान आहे विश्वादादांचं. सिकंदर शेख पायाला दुखापत झाली, कुस्ती थोडीशी थांबवलेली सिकंदरनं. पण आता मला परवा दिवशी एक बातमी कळली, सिकंदर परत कोल्हापूरला सरावासाठी गेलेला आहे. पायाच्या दुखापतीमुळे कुस्ती थांबवावी लागली आणि निश्चित 2-3 महिन्यात तो वाघ परत मैदानात दिसेल तुम्हाला सगळ्याला. आणखीन एक कोल्हापूरचा गंगावीर सालमीचा पैलवान, सगळ्यांचा आवडता, तुम्हाला सगळ्याला माहिती असलेला 51 गदेचा मालक अस्सल पैलवान असलम काजी. गोरडवाडी जवळ सापडणे नावाचं एक छोटस गाव आहे. त्या सापडण्याचा पैलवान परवा दिवशी त्यांनी मैदान जाहीर केलं. 27 तारखेला अस्लम काजीचा वाढदिवस आहे, 27 मे. सगळ्यांनी लक्षात ठेवा. आणि पहिल्यांदाच अस्लम काजी वसरतनी त्याच्या तालमीवरती मैदान घेतलेला 27 तारखेला कोरडवाडीला. कोरडवाडीला एक मैदान त्यांनी आयोजित केलेला आहे. नोंद घ्या सगळ्यांनी. हात चालताय, हाताची लफे चालू झाली. हो हो हो. दोघांचे हात चालतात, हात चालले पाहिजे. आणि केकराम हात कोणाचे चालायचे, त्याच्या नितीन खुर्दाचे हात आणि पाय चालवणारा सगळ्यांनी कुस्त्या बघितलेल्या आहेत. हात आणि पाय चालवणारा पैलवान नितीन खुर्द, समाधान गोडके. तुफानी कुस्ती व्हायची, तुफानी एकमेकांचे दोन्ही पैलवान सोलापूर जिल्ह्यातले. नोंद घ्या सगळ्यांनी. तो समाधान गोडके 2010 ला महाराष्ट्र केसरी झाला. 23 डिसेंबर 2010 रोहा रायगड गाजवलं आणि सोलापूर जिल्ह्याला मानाची गदा मिळवून दिली समाधान गोडकेनं. काय करणार, त्याला फार महत्व असतंय कुस्तीमध्ये. डाव प्रतिडाव, डावाची उकल, काहीतरी करायचंय. ते आणि घातल्यावर होत नसतंय. वारा चांगला सुटलेला आहे. हिम्मत आहे मर्दा, तो मदत आहे खुदा म्हणलेला आहे. स्वतः हिम्मत दाखवल्याशिवाय तो खुदा सुद्धा मदतीला येत नाही. कुस्ती करायचे पटा लागण्याचा प्रयत्न, तो हल्ला. आक्रमण डोक्याला डोकं लागलेलं आहे. लक्षावर लक्ष म्हणतोय मी. पायानं किती जण बघताय, कोण नागावर म्हणताय काही त्यांना, पण समोरचा तेवढा दिसत असतोय. दोघांना सूचना द्या तशी कुस्ती सुटणार नाही अशी यात्रा कमिटीची सूचना आलेली आहे. या गावचा इतिहास आहे, या गावची परंपरा आहे. माझ्या माहितीप्रमाणे माऊली इथं लढून गेलेला आहे गेल्या वर्षी. कुस्ती करायची हिम्मत आहे मर्दा, तो मदत आहे खुदा म्हणलेला आहे. स्वतः हिम्मत दाखवल्याशिवाय तो खुदा सुद्धा मदतीला येत नाही. अश्व नाही हो, गज नाही हो, व्याघ्र नाही असतील, 18 पोरं असतील, सर्व धर्मग्रंथ असतील. प्रत्येक धर्मग्रंथामध्ये कुस्तीचा उल्लेख आढळतो. रामायण असेल, महाभारत असेल, जैन धर्मशास्त्र असेल, बायबल असेल, कुराण असेल, प्रत्येक धर्मग्रंथामध्ये कुस्तीचा उल्लेख आढळतो. गच्छ, मच्छ, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण सगळे देवाचे अवतार बघा. आणि दुष्टांच्या पारिपत्यासाठी अगदी देवाधिकापासून. कुस्तीचा इतिहास इतकी मोठी परंपरा दुसऱ्या कुठल्याच खेळाला नाही. जाणीवपूर्वक बोलतोय मी. पुरातन काळामध्ये कुस्तीचे 4 प्रकार होते. भीमसेनी कुस्ती, जरासंधी कुस्ती, जांबवंती कुस्ती आणि हनुमंती कुस्ती असे कुस्तीचे 4 प्रकार होते. एका प्रकारामध्ये प्रतिस्पर्ध्याला ठार मारलं जायचं, दुसऱ्या प्रकारामध्ये प्रतिस्पर्ध्याला जायबंदी केलं जायचं, तिसऱ्या प्रकारामध्ये प्रतिस्पर्ध्याला नामोहरण करून पळवून लावलं जायचं आणि चौथ्या प्रकारामध्ये प्रतिस्पर्ध्याची जमिनीला पाठ लावली जायची. तो हनुमंती कुस्तीचा प्रकार. कंसाला कुस्ती ठार मारणं
कृष्णानं किच्चकाला कुस्तीत ठार मारलं, कृष्णानं चांदराला कुस्तीत ठार मारलं. ठार मारण्या प्रकार होता आणि एकच प्रकार चालू तो म्हणजे हनुमंती कुस्तीचा. अशी कुस्ती परंपरा आणि ही कुस्ती परंपरा उल्हासपणे जपण्याचं जोपासण्याचं वाढवणं भैरवनाथ योगेश्वर यात्रा उत्सवानिमित्त सर्व मंगळवारी ग्रामस्थ आणि यात्रा कमिटी नवनाथ कुस्ती केंद्र ऑल इंडिया चॅम्पियन तानाजी बापू सोरटे आणि माननीय श्री संग्राम भाऊ सोरटे, अजित काका सोरटे त्यांचे सगळे सहकारी तशी दोघांना सूचना द्या भाऊ. हनुमंतांनी दोघांनाही समज दिलेला आहे. कुस्ती सुटणार नाही याचं जाण आणि भान दोघांनाही दिलेला आहे. डोक्याला डोकं लागलेलं आहे. आता डोक्यातले विचार चक्र चालू करा. आता ज्याच्या बँकेत बॅलन्स आहे त्याचा चेक वाटणार आहे. हो, ज्याच्याकडे दम आहे, खास आहे, त्याचीच कुस्ती शिल्लक. आता अशी कुस्ती करायची पैलवान. कुस्तीतले तळदे आहेत सगळे. आणि आक्रमण एक गंगावी तालमीचा प्रकार बनकर आणि हनुमान आकाराचा माऊली कोकाटे, शाहू विजय गंगावे, शाहू राजे कुस्तीवरती पुत्रवत प्रेम करणारे आणि खऱ्या अर्थाने शाहू राजांनी कुस्तीला, या महाराष्ट्राच्या कुस्तीला सोन्याचे दिवस आणले. 1902 ला विलायतला गेले होते शंभा पक्षाच्या. असे होते शाहूराजे, कुस्तीवरती प्रेम करणारा राजा. हनुमंतात्या कुस्ती चालवाय आणि गुणावरती कुस्तीला प्रारंभ झालेला आहे. वाह, कॅमेरा. दोघेही स्पर्धेतले अनुभव सिद्ध पैलवान आहेत. दोघांना स्पर्धेतला चांगला अनुभव आहे. त्यामुळे गुण कसा घ्यायचा, कसा दिला जाणार नाही याची दोघांना माहिती आहे चांगली. तरी पंचाने दोघांना सूचना दिलेली आहे. गुण कसा दिला जाणार याची सूचना दिलेली आहे. नोंद घ्या सगळ्यांनी. गुणावरती कुस्ती चालू झालेली. प्रकाश आणि माऊली खाली खाली पंचाचा निर्णय कुस्ती चालू झाली मध्ये. आणि म्हणून तर हे दोन्ही पैलवान महाराष्ट्राच्या नव्हे तर अखंड हिंदुस्थानाच्या हृदयसिंहासनावरती आरूढ आहे. पटा लागण्याचा प्रयत्न तो जाणलेला आहे माऊलीनं. पटावर पट चालू झालेले. दोघांनी एक एक झडप मारली होती पटाला, तर दोघांनी ते हल्ले परतवले. खाली लोखंडाव करण्याचा प्रयत्न प्रकाशचा आणि गोल घेण्यासाठी दोघंही एकमेकावर तुटूनच पडलेले. याच खरोखर फार कुस्ती झालेली, फार म्हणजे बघण्यासारखी कुस्ती झालेली. आतापर्यंत जवळजवळ 30 मिनिटं होऊन गेलेलं कुस्ती झाला. कोणी पट्टाला लागला आणि कब्जा घेतला माऊली कोकाटे.